नमस्कार, मी स्नेहा वाडेकर। आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। सुरुवातीला हेडलाईन्स। विष्णुपुरी जलाशय ओव्हरफ्लो, प्रशासनाची यंत्रणा विष्णुपुरीवर तळ ठोकून। शंकर ठाणेकर यांचा अंत्यदर्शनासाठी हजारो शिवसैनिक मुखेडात दाखल। हल्ल्याच्या निषेधार्थ मुखेड बंदीची हाक। पद्मश्री विखे पाटील कृषी परिषदेकडून कृषी दिनानिमित्त प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार। गौरी गणपतीच्या सणानिमित्त ठिकठिकाणी लक्षवेधक रोषणाई। आता बातमीपत्र विस्ताराने। शहराला पाणी पुरवठा करणारे विष्णुपुरी जलाशय पूर्णपणे भरले असून आज जलाशयाच्या दरवाजांवरून पाणी ओव्हरफ्लो होत होता। पाऊस थांबल्यामुळे जलाशयात येणारे पाणी कमी झाले असून सध्या तरी जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आले नाहीत। शहराला पाणी पुरवठा करणारे विष्णुपुरी धरण परवा मध्यरात्री 100% भरले असून या धरणाच्या दरवाजावरून पाण्याचा फ्लो होत आहे। सध्या तरी पाऊस थांबलेला असल्याने विष्णुपुरीमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कमी झालेली आहे, त्यामुळे जलाशयाचे दरवाजे उघडलेले नाहीत। परंतु कार्यकारी अभियंत्याची टीम जलाशयावर तळ ठोकून असून पाण्याच्या वाढीवर नजर ठेवून आहे। आज सकाळी जलाशयाचे दरवाजे उघडण्याचे संकेत संबंधित विभागाने दिले होते, परंतु येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजे उघडले नाहीत। नांदेड शहराचे तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प आपण पाहतात 100% भरलेला आहे। मागील 7-8 दिवसापासून या प्रकल्पामध्ये 7-8 दिवसापूर्वी या प्रकल्पात फक्त 8.5% पाणी शिल्लक होता आणि नांदेड शहराला पाणी पिण्यासाठी फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता। 4 दिवसाला एकदा पाणी पुरवठा करा अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मागच्या 7-8 दिवसापासून संततधार पावसामुळे आज विष्णुपुरीचा जलाशय हा 100% भरला आहे। त्या 100% भरल्यामुळे आता नांदेडवासियांची तहान भागणार आहे। विष्णुपुरी हा जलाशय पूर्णपणे भरला असल्याने आता नांदेड शहराला दररोज पाणी पुरवठा करणे शक्य असून सध्याचा जलसाठा पुरेसा असताना महापालिका मात्र नांदेडकरांना 2 दिवसाआड पाणी पुरवठा करत आहे। महापालिका आपल्या कर्तव्याला जागून नांदेडकरांचा सणासुदीच्या काळात तरी दुष्काळ थांबेल का हा प्रश्न आहे। शिवसेनेचे मुखेड तालुका प्रमुख यांच्यावरील सशस्त्र हल्ल्याने ते जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला। आज त्यांचे पार्थिव मुखेडमध्ये आणण्यात आले। यावेळी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती। पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई। हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी। शिवसेनेचे मुखेड तालुका प्रमुख शंकर पाटील ठाणेकर हे आपले मित्र शंकर पाटील लुटे, भालचंद्र नाईक, मनोज गौड, शिवाजी गेडेवार यांच्यासह इनिव्हा कार क्रमांक MH06 AS 7873 मधून मुंबईहून अहमदनगर मार्गे मुखेडकडे बुधवारी पहाटे येत असताना जामखेड ते बीड रस्त्यावरून जाताना पाठीमागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या नंबर नसलेल्या वाहनाने अचानक पुढे येऊन वाहन थांबवले व काही समजण्याच्या आत 7-8 जणांनी खाली उतरून त्यांच्यावर हल्ला केला। त्यांच्याजवळील काही नगदी रुपये आणि दागिने काढून घेतले। वाहन चालवत असलेल्या शंकर पाटील ठाणेकर यांना बाहेर ओढून त्यांच्या उजव्या बरगाडीवर गुप्तीने वार केले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। यावेळी हल्लेखोरांनी इतर सहकाऱ्यांना देखील मारहाण केली, त्यात शंकर पाटील लुटे, भालचंद्र नाईक हे जखमी झाले। हल्लेखोरांनी सोने चांदीच्या दागिन्यासह 3.5 लाख रुपये नेले, त्याचबरोबर इनोव्हा कार देखील पळवून नेली। ही बातमी मुखेड शहरासह तालुक्यामध्ये पसरताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली। घटनेचा निषेध करत आज दिवसभर व्यापाऱ्यांनी शहर बंद ठेवले होते। त्यांच्या निधनाबाबत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड। संपर्क 94 23 03 50 35। नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था। स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय। आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या। खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही। सुंदामाता भोजनालय, जुना मुंडा, नांदेड।
शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। पद्मश्री विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने आज प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करून पहिला कृषी दिन साजरा करण्यात आला। यावेळी शेतकरी आणि तरुणांनी रक्तदान केले। आपल्या देशात सर्व प्रकारचे दिन साजरे केले जातात, परंतु देशाच्या प्रगतीचा कणा बनलेले आणि देशाला पोचणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाने कोणताच दिन साजरा केला जात नाही। त्या अनुषंगाने मराठा सेवा संघाने पाठपुरावा करून शासनाला कृषी दिन साजरा करण्यास भाग पाडले आहे। चालू वर्षे हे मराठा सेवा संघासाठी रौप्य महोत्सवी वर्ष असून मराठा सेवा संघाच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत। त्या अनुषंगाने आज शहरातील नवामोंढा भागामध्ये पद्मश्री विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी विनीत देवकुमार पाटील, गुलाबराव फोपळे, संजय कदम, शांताबाई जाधव, केदार शिंदे, अनिल जाधव यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला कामाजी पवार यांची विशेष उपस्थिती लाभली, तर साहित्यिक संतोष देवराये, डॉक्टर देविकांत देशमुख, मनोज भाऊ आखारे, के.एल. देशमुख, प्राध्यापक व्यंकट शिंदे, माधव देवसरकर, भागवत देवसरकर आदींची विशेष उपस्थिती होती। यावेळी प्राध्यापक संतोष देवराये यांनी शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे असे सुचवले। आता ज्याला बीपी सारखा आजारच होत नाही त्याला पुढच्या हृदयाचे आणि बाकीचे आजार होण्याचा काही प्रश्नच नाही। म्हणून आजार दूर करण्यासाठी, निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी रक्तदान केलं पाहिजे ही भूमिका सातत्याने आरोग्यशास्त्र आणि वैद्यकशास्त्राने मांडलेली आहे। त्यामुळे आपल्या मनातली शंका दूर करा। ज्याला ज्याला शक्य आहे, जे निरोगी आहेत, तंदुरुस्त आहेत, गेल्या 6 महिन्याच्या आधी रक्तदान केलं असेल, 6 महिन्यात केलं नसेल किंवा 6 महिन्यात कुठला एखादा आजार नसेल कोविड किंवा अजून कुठल्या तरी स्वरूपाचा, तर आपण निश्चितच रक्त द्यायला काही हरकत नाही। कार्यक्रमात उपस्थित तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी रक्तदान देखील केले। शेतकऱ्यांसाठी शेतकरी दिन साजरा करणे हे शेतकऱ्यांच्या सन्मानाची आणि प्रेरणेची बाब असल्याची भावना यावेळी मान्यवरांच्या तोंडून व्यक्त झाली। जिल्ह्यामध्ये गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून घरोघरी करण्यात आलेली आकर्षण रोषणाई बघण्याचे लक्ष वेधून घेत आहे। जुन्या नांदेडमधील पुर्णेकर यांनी सजावटीची परंपरा कायम ठेवली असल्याचा विशेष देखावा आहे। सध्या गौरी गणपतीच्या सणाची धूम असून नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात दोन्ही सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जात आहेत। गणेश भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने 5 दिवसापूर्वी श्री गणेशाची स्थापना केली असून आज महिलांसाठी पर्वणीचा असलेला महालक्ष्मी सण देखील तेवढ्याच भक्तिभावाने साजरा केला जात आहे। घरोघरी महालक्ष्मीची आज सकाळपासून स्थापना होत असून त्यासाठी लागणारे मखर, आकर्षक सजावटी, नेत्रदीपक रोषणाई लावल्या जात आहे। महालक्ष्मीची उभारणी केल्यानंतर आज सायंकाळी घरोघरी महालक्ष्मीची पूजा देखील झाली। त्याचबरोबर वेगवेगळे गोड अन्न पदार्थ आणि मिठाई सर्वांच्याच घरी बनवण्यात आली होती। यावर्षी उशिराने का होईना चांगला पाऊस झाल्याने गौरी गणपतीचा सण गोड झालेला आहे। जुन्या नांदेडमधील चौहळा भागात असलेल्या पुर्णेकर यांच्या घरी अशीच परंपरा असून पुर्णेकर स्वकष्टाने आकर्षक देखावे उभे करत असतात। यावर्षी देखील महादेवाची पिंड, कृष्णमूर्ती आणि साईबाबाची मूर्ती उभारून त्यांच्याकडील महालक्ष्म्यांचे विशेष आकर्षण त्यांनी कायम ठेवलेले आहे। आम्ही अनेक वर्षापासून लक्ष्मी बसतो। आज हे डेकोरेशन महादेव आणि साईबाबाचं डेकोरेशन केलेलं आहे आणि बरेच काही डेकोरेशन चालू राहते दरवर्षी नवीन वर्षामध्ये। आणि पुढच्या वर्षी आम्ही एक इच्छा आहे माझी की गुरु हत्या होऊ नये, इथून सनी आम्ही अपेक्षा हेच करतो, मागतो बस। हे समजा आमचा परिवार एका ठिकाणी येऊन आम्ही समजा साजरा करतो लक्ष्मीचा। आम्ही अनेक वर्षापासून लक्ष्म्या मांडतो, सगळं कुटुंब एकत्र या आणि सुख समाधान आम्ही सगळे सण पार पाडतो। आपल्या महाराष्ट्रात सण उत्सवाची मोठी परंपरा आहे। बदलणाऱ्या काळानुसार सण उत्सव साजरे करण्याच्या पद्धती देखील बदलत असल्या तरी सणामागील भावना आणि भक्तीत कोणताच प्रकारचा बदल होत असलेला जाणवत नाही। शेवटी पुन्हा हेडलाईन्स। विष्णुपुरी जलाशय ओव्हरफ्लो, प्रशासनाची यंत्रणा विष्णुपुरीवर तळ ठोकून। शंकर ठाणेकर यांचा अंत्यदर्शनासाठी हजारो शिवसैनिक मुखेडात दाखल। हल्ल्याच्या निषेधार्थ मुखेड बंदीची हाक। पद्मश्री विखे पाटील कृषी परिषदेकडून कृषी दिनानिमित्त प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार। गौरी गणपतीच्या सणानिमित्त ठिकठिकाणी लक्षवेधक रोषणाई।
आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.